समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आपल्या जीवनात कष्ट सुख हे असंच असतं। आपल्याला कधी दुःख झालं तर आपण रडत बसतो। आपण नेहमी हसत राहिले पाहिजे आणि कष्ट दुःखांना सामोरे गेले पाहिजे, जिद्दाने उभे राहिले पाहिजे। आपले शरीर झाले पण आपण दुःख न करत बसता आपण प्रयत्न करायला पाहिजे। आणि मेडिटेशनमुळे काय होऊ शकते? मेडिटेशनमुळे आपली एकाग्रता राहते, चिंतन मनन जीवनातील सर्व प्रसंगांची सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकर येईल। तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहाल। आश्चर्य वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान घ्या, यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही। का आवडलं ते वाक्य? हे आपल्या मनातलं जे पुढे चालवावे, आधुनिक जीवनात
से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें। फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका. जो प्रयत्न ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढउतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसळ्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेवढंच तुम्ही ध्येय गाठू शकाल. त्या कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर
आत्मप्रगतीचे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आले आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूर पर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरामनाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे आणि अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, राग करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतर्गत लपलेले महान शक्तींनी विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या म्हातारगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा असेल तर त्याबाबत करत बसू नका. कारण काय अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही जीवनात चढउतार येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा हाच कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. जेव्हा तुम्ही ध्येय गाठू शकाल. पुढे कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्यासमोर आत्महत्येचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रश्नांशी सामना करण्याची योग्यता तुमच्याच लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोडे वाटचाल करत आला आहे आणि या एकही प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत
व्यवस्था केली आहे. याकरिता त्यांनी स्वतःच्या मागची प्रेरणा करून घ्यावी. आपल्या खाण्याचं एक नवीन प्रकृती झाले आहे. दुसऱ्यांनी घेऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगलीच नाही. स्वतःच्या वृत्तीमध्ये त्यांनी आपला कायम सोडला आहे. बस खाली. स्वतःच्या अंतर्गत लपलेले महान शक्तीने विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवर अवलंबून राहिलेले तुम्ही आपल्या इष्टतम शक्तीने प्रकाशात आणू शकता. शंकरासाठी आपण असे मानले की त्याच एखाद्या नात्याने तुम्हाला त्रास दिला व तुमच्या अंतःकरण काय विचार आपल्या व्यक्तीचं बस खाली पुढे. आमचे कुणी ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून म्हटले परंतु काहीच परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्याच्या स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निरीक्षणाचे साक्ष पटले. भलेही बोलू नका किंवा कमी दूंगा और अपने बात की शुरुआत एक छोटी सी कहानी से करता हूँ. आप कहानी सुनने के लिए तैयार हैं क्या? हाँ या ना? एक गुब्बारा बेचने वाला था. क्या बेचता था? जब भी उसके गुब्बारे नहीं बिकते थे, वो गुब्बारे बेचने वाला हवा में रंग बिरंगे गुब्बारों को उड़ा देता था. कभी लाल गुब्बारे, कभी पीले गुब्बारे, कभी हरे गुब्बारे. बच्चे उड़ते हुए गुब्बारे को देखते थे और आकर गुब्बारा खरीदते थे. एक दिन गुब्बारे वाले के पास एक काला गरीब बच्चा आया. कौन सा बच्चा? और गुब्बारे वाले से बोला, अंकल अंकल अंकल, आप रोज़ लाल गुलाबी पीले नीले हरे गुब्बारे उड़ाते हो, कभी काला गुब्बारा नहीं उड़ाते. क्या काला गुब्बारा उड़ेगा क्या? आप बताओ विद्यार्थी मित्रों, काला गुब्बारा उड़ेगा क्या? गुब्बारे वाले ने एक काला गुब्बारा लिया, उसमें हवा भरी और गुब्बारे को उड़ा दिया. वो काला गरीब बच्चा खुश हुआ, लेकिन 2 मिनट के बाद फिर उदास हुआ. गुब्बारे वाले ने पूछा, अरे बेटा, अभी तो खुश था, अभी उदास क्यों हो गया? काले गरीब बच्चे ने बताया, अंकल ये काला गुब्बारा तो उड़ गया, लेकिन मैं तो काला हूँ, मैं तो गरीब हूँ. लोग कहते तेरे पास साधन नहीं है, तू आगे नहीं बढ़ पाएगा. अंकल, ऐसा कोई रास्ता है कि मैं भी गुब्बारे की तरह आगे बढ़ सकूं, ऊपर जा सकूं? गुब्बारे वाले ने उसे समझाया, बेटा तुमने देखा, मैं जिस भी गुब्बारे में गैस भरता हूँ वो गुब्बारा उड़ता है. इसका अर्थ ये हुआ कि गुब्बारे को उड़ने के लिए रंग से कोई मतलब नहीं है, सिर्फ और सिर्फ हवा से मतलब है. उसी तरह से किसी भी विद्यार्थी को आगे बढ़ने के लिए काले गोरे से मतलब नहीं है, अमीर गरीब से मतलब नहीं है. सिर्फ एक चीज़ से मतलब है. क्या चीज़ से? कि उसके मन में आगे बढ़ने की इच्छा है क्या? क्या वो सकारात्मक सोचता है? अगर वो सकारात्मक सोचता है और यह सोचता है कि मैं आगे बढ़कर ही रहूँगा, तो एक दिन वह बच्चा ज़रूर आगे बढ़ता है. और तुम कहते हो मेरे पास साधन नहीं है,
तुम्हारे पास 3 साधन है बेटा। साधन नंबर 1 दिमाग, साधन नंबर 2 24 घंटे समय और साधन नंबर 3 शक्ति। अगर तुम दिमाग को, समय को और शक्ति को अपने आप को आगे बढ़ने में लगाओगे तो तुम ज़रूर आगे बढ़ोगे। वो काला गरीब बच्चा बोला, हाँ अंकल मैं समझ गया, मैं आज से सकारात्मक सोचूंगा, मैं आज से यह सोचूंगा कि मुझे हर हाल में आगे बढ़ना ही बढ़ना है और मैं आज से अपने दिमाग, समय और शक्ति का अपने आप को आगे बढ़ने में उपयोग करूंगा। और वो काला गरीब बच्चा काफ़ी आगे बढ़ा। जब वो काला गरीब बच्चा आगे बढ़ सकता है तो क्या हम और आप आगे नहीं बढ़ सकते हैं? और विद्यार्थी मित्रों, मैं आपको आपके बचपन की बात याद दिलाता हूँ। बचपन में चलने के पहले आप बार बार गिरे थे, हाँ या ना? और हर बार गिरने के बाद आपने फिर से उठकर चलने का प्रयास किया था। अगर आप बार बार गिरने के बाद उठकर चलने का प्रयास नहीं करते तो आज चलना सीख पाते क्या? नहीं। जब आपने ए लिखना शुरू किया था तो ए के ऊपर ही बार बार प्रैक्टिस किया था, हाँ या ना? और बार बार प्रैक्टिस करते करते आप ए लिखना सीख गए। आज भी आपको कई सम्स का नॉलेज नहीं है, टीचर आपको पढ़ाते हैं, आपको बार बार प्रयास करना है। क्या करना है? बार बार प्रयास करना है। अगर आप बार बार प्रयास करेंगे तो एक की तरह बाकी चीज़ें भी सीख जाएंगे, हाँ या ना? और प्रयास करना किसके हाथ में है, आपके या हमारे? और प्रयास करने से आगे कौन बढ़ेगा? अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? कितने बच्चे आज से ज़्यादा प्रयास करेंगे? हाथ उठाओ। ठीक है, हाथ नीचे करो। अब एक लास्ट प्रश्न करता हूँ कि आप में से कई बच्चों ने सोचा होगा कि जीवन में क्या बनना है, डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, लेक्चरर। आज आपके पास पढ़ने का 10 साल समय है। कितना समय है? 10 साल समय है। आज अगर आप 10 साल पढ़ाई करोगे और जो आपने सोचा है आप वो बन जाओगे तो आने वाले 40 साल आराम किसको मिलेगा, आपको या पड़ोसी को? और अगर आज आपने 10 साल बर्बाद कर दिया, आप कुछ नहीं बने, तो आने वाले 40 साल परेशानी किसको मिलेगी, आपको या पड़ोसी को? तो आपके पास विकल्प नंबर 1 है, ऑप्शन नंबर 1 है कि 10 साल मेहनत करके कुछ बन जाए और 40 साल आराम से रहे। और ऑप्शन नंबर 2 है 10 साल बर्बाद करे, कुछ नहीं बने और 40 साल परेशान रहे। कितने बच्चों को ऑप्शन नंबर 1 चाहिए? आप सभी 10 साल मेहनत करके 40 साल आराम से रहना चाहते हैं, हाँ या ना? आप एक नारा बना लेना, असेंबली में आपस में जब भी मिलो एक बच्चा बोलना 10 वर्षाची मेहनत और बाकी बच्चे बोलेंगे 40 वर्षाचा आराम। मैं बोलता हूँ 10 वर्षाची मेहनत, आप बोलना 40 वर्षाचा आराम। 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत। अब मैं अपनी बात 3 लाइन में रिपीट करता हूँ। जिस भी गुब्बारे में गैस भर दी जाए वो गुब्बारा उड़ेगा, उड़ेगा या नहीं उड़ेगा? जिस भी बच्चे के मन में आगे बढ़ने की इच्छा हो वो बच्चा आगे बढ़ेगा, बढ़ेगा या नहीं बढ़ेगा? और अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? पंडित श्रीराम शर्मा आचार्य युग निर्माण योजना आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ बदलत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा, असा चेहरा कायम कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. 2 मिनिटं खाली बस.
वाच वाच. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जागा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूर पर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतर्ज्ञानाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्याला आंतरिक सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्याला स्वतःच्या अंतर्गत लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठत्म शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की एखाद्या जगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करीत राहणार? त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत